प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू म्हणाला तुम्हाला विजय मिळेल. दाविदाला विजय मी दिला. दाविद युद्ध जिंकला कारण त्यांनी माझ्या इच्छा पूर्ण केल्या. येशू यशस्वी जीवन जगला. येशू माझ्या उजव्या हाताला येऊन बसला कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. ते घरात आणि जीवनात यशस्वी होते. साध्या सिंपल गोष्टी त्यांनी तुमच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. तुमच्या पापाची क्षमा केलेली आहे. त्यांनी तारण दिलेलं आहे. चांगल्या जागेत बसवलेलं ख्रिस्त कळालेला आहे. मेल्यानंतर 100% स्वर्गातच जाणार आहोत. ह्या झाल्या त्यांनी आपल्या इच्छा पूर्ण केल्या. आता आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करायची. प्रेज द लॉर्ड. त्यांनी म्हटलं, येशूनी प्रार्थना शिकवली, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाओ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. पृथ्वीवर म्हणण्यापेक्षा जसे स्वर्गात तसे माझ्या हृदयामध्ये, तुमच्या हृदयामध्ये त्याची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जो व्यक्ती परमेश्वराची इच्छेकडे लक्ष देतो ना, भले मग माझी इच्छा दाबून टाकलं तरी चालेल, भले मी जीवन जगत असताना माझं नुकसान होत चाललं तरी चालेल, पण मला पित्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे. सगळ्यात मोठं उदाहरण कोण आहे माहिती आहे? पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्राण दिला. कोण? प्रभू येशू. तो म्हटला, हे पित्या, हा क्रूस मी घेतो, हा प्याला मी पितो, पण जर तुझी इच्छा आहे का मी पिऊ का नको? पित्या म्हटला, माझी इच्छा आहे, पे. पित्यासाठी मरण पण मी घेईल, पण त्याची इच्छा पूर्ण करल. आज आपल्यामध्ये ते समर्पण किंवा ते सतत विचार आहेत का? सतत आपले काय विचार असतात माहिती आहे का? मी प्रार्थनेत बसन, मी हे मागल, मी ते मागन, मी ते मागन, मी हे मागल, आणि प्रभू मला देईल, मला हे तरी देईल, मला ते तरी देईल. आता हे सगळं बाजूला ठेवून द्या आणि एकच म्हणा की हे पित्या, मला तुझी इच्छा करायची आणि मला तुझी इच्छा शिकायची आहे. आणि ज्यांना देवाची इच्छा कळाली ना, ते जीवनात यशस्वी ठरतात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, दावीद, तुम्ही जर स्तोत्र वाचलं किंवा शमूएल, पहिला शमूएल, दुसरा शमूएल जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये दावीदाने खूप युद्ध केले, खूप, आणि तो विजयी झाला. तुम्हाला माहिती आहे, त्या ठिकाणी गल्ल्यात होता आणि दावीद फक्त 17 वर्षांचा कवळा तरुण मुलगा होता आणि गल्ल्याता संघ युद्ध झालं. आणि देवाने त्याला प्रेरणा दिला, देवाची इच्छा होती की ते युद्ध करावा. प्रेज द लॉर्ड. म्हणून 17 वर्षांच्या मुलाला विजय मिळाला. कधी? देवाची योजना होती. त्या दगड ज्यावेळेस त्यांनी ते 5 दगड उचलले नदीमधून आणि त्या एक दगड सोडला, त्या दगडामागे देवाचा हात होता. तो सरळ देव उचलून सरळ त्या गल्ल्या त्याच्या डोक्याजवळ आणून टाकला. देवाचा हात तिथं होता, देवाची योजना होती, देवाची इच्छा तिथं होती. दावीद देवाची इच्छा पूर्ण करत गेला. पुढं चालून मोठे मोठे युद्ध झाले आणि बायबल असं सांगतं की दावीद गुडघे टेकायचा आणि देवाला विचारायचं की देवा युद्ध करू की नको करू? देव म्हणायचा जाऊन युद्ध कर, आणि दावीदाला विजय मिळत गेला. तुमच्या जीवनात जर तुम्हाला विजय पाहिजे नसेल, तुमच्या जीवनात त्या परिस्थितीवर, त्या शैतानाच्या शक्तीवर, तुमच्या विरुद्ध उठलेल्या शैतानाविरुद्ध, तुमच्या विरुद्ध उठलेल्या संकटाविरुद्ध विजय पाहिजे नसेल, देवाला जाऊन विचारा, देवाजवळ विचारा की देवा मी ह्याच्यामध्ये काय करू? तुझी काय इच्छा आहे? मी माझ्या इच्छेने करत आहे का? मी माझ्याच प्रयत्नांनी करत आहे का? दाविदाने जर त्याच्या प्रयत्नांनी केलं असतं तर दाविदाला विजय मिळाला असता का? कधीच नसता मिळाला. येशू ख्रिस्तानी त्याच्या इच्छेने आणि त्याच्या प्रयत्नांनी म्हणलं असतं तर प्रभू यांना कसं तरी तू तारण दे, मी काही रक्त सांडत नाही. तारण देवाने कुठून तरी आणलं असतं, पण त्यांनी पित्याची इच्छा पूर्ण केली असती का? तो मुकला असता. दाविदाचा पराजय झाला असता. प्रेज द लॉर्ड. दाविदाने पित्याची इच्छा केली म्हणून परमेश्वर दाविदाला सतत म्हणत गेला, हा माझ्या मनासारखा माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला, पाण्यातून वर आला, त्यावेळेस पित्याची वाणी झाली आणि काय होता? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावरती मी संतुष्ट आहे, याच्यावरती मी खुश आहे. तुमच्याकडे माझ्याकडे पाहून देव म्हणाल का मी तुमच्याकडे बघून खुश आहे? कारण तुम्ही फक्त तुमच्याच गोष्टी मागतात. मला हे, मला माझ्या परिवाराला, मला माझ्या नातेवाईकांना, माझ्या शेजाऱ्यांना दे दे दे, हे दे ते दे, दे प्रभू, आरोग्य दे प्रभू. इतकं? बरं ठीक आहे, तो देतो पण. प्रेज द लॉर्ड. पण आता आपली वेळ आहे त्याची इच्छा पूर्ण करायची. आपण हे शिकलं पाहिजे ना, सिंपल आणि साध्या गोष्टी त्या.
फार असं मी खूप मोठा लांब संदेश वचन सांगत म्हणजे समजणार आहे का? सिंपल गोष्टी इथं. प्रभू आपल्या इच्छा पूर्ण करतो, आता आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करायला पाहिजेत. हालेलुया. आणि जसं जसं आपण त्याच्या इच्छा पूर्ण करू ना, तसं आपल्या जीवनात विजय मिळेल, तसं आपल्या जीवनात सामर्थ्य मिळेल. प्रभू येशू एक दिवस येऊन काय म्हणाल माहिती आहे? मुला, माझी इच्छा आहे की मी तुझा उपयोग करावा. तू जाऊन राष्ट्रांना शुभवर्तमान सांगावा, तू जाऊन त्या घरात जाऊन एका व्यक्तीसाठी प्रार्थना करावं, त्याला आरोग्य मिळेल. ही येशूची इच्छा. ही कधी जाणूनच घेत नाही. कधीतरी थांबून राहतो का? देवा मी शून्य आहे, मला तुझी इच्छाच कळत नाही आहे, मला तुझी इच्छा शिकव, मला तुझ्या इच्छा शिकव, तुझे मार्ग मला शिकव. प्रेज द लॉर्ड. काहीच विचार करत नाही. सकाळी उठल्यापासून आपलं काम करतो, काहीतरी बडबड करतो, काहीतरी वचन वाचतो, त्याच्यातून पण समजून घेत नाही याच्यातून देवाची काय इच्छा आहे ना. आपण धार्मिक जीवन जगतो. देवाला धार्मिकता नको आहे, देवाला आत्मिक पाहिजे. आणि देवाला एक गोष्ट पाहिजे की त्याची इच्छा पाहिजे, की माझी इच्छा किती विचारतोय. प्रेज द लॉर्ड. लक्षात येत आहे का? सगळ्याला समजल असं सोपं वचन मला पवित्र आत्म्याने दिलं. मी 8 दिवस झालं मी प्रार्थना करतो की प्रभू माझ्यापर्यंत अजून तुझ्या लोकांना संदेश देण्यासाठी आलेला नाही आहे. मी ह्या रविवारी संदेश सांगायचा की नाही सांगायचा, तू मला शिकव, मला सांग. शनिवारी रात्री प्रार्थना केली, शनिवारी दिवसभर प्रार्थना केली पूर्ण. आता इथून माझ्या पुढं काय होतं माहिती आहे तुम्हाला? खरं सांगतो, मी फार टेन्शन घेत नाही. काय लोक खूप टेन्शन घेतात संदेश तयार करायला. हा रेफरन्स तो रेफरन्स तिथं जोडला पाहिजे. मी एकच प्रार्थना करतो, देवा तुझ्या लेकरांना खायला तू मान्ना दे, मला पुरव, मी त्यांना पुरवतो. सोमवारी प्रार्थना करतो, काही उत्तर येत नाही. मंगळवारी बुधवारी कधी कधी मला सोमवारी संध्याकाळीच वचन येतं, आणि हे तू बोल, हे तुझ्यासाठी आहे पहिल्यांदा आणि नंतर इतरांसाठी. मी गेल्या आठवड्यात सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी प्रार्थना केली. शनिवारी रात्री प्रार्थना केली. प्रार्थना करता करता मला झोप लागून गेली. देवा तुझ्या प्रियजनांसाठी काय इच्छा आहे, काय वचन काय आहे, मला काहीच नाही आलं. सकाळी 4:30ला उठलो, काहीच नाही. 7:30ला माझ्याकडे वचन आलं, माझी इच्छा, पित्याची इच्छा. मी म्हटलं ठीक आहे. तसे मंडळी लोक त्रासलेले आहेत, म्हटलं त्यांच्या मागे संकट येतं, कसे तरी ते चाललेत रडत कडत. आता हे कसं काय सांगू मी? ते म्हणते मंडळीतले लोक किंवा प्रियजन म्हणते आम्ही याची इच्छा, मालकाची इच्छा पूर्ण करतो, स्त्रिया म्हणते पतीची इच्छा पूर्ण करतो, भावाची कुटुंबाची इच्छा पूर्ण करतो, आता येशूची पण इच्छा पूर्ण करायची, त्याच्यात काही जड पण आहे. प्रभू म्हटला नाही. प्रभू म्हटला अहो कष्टी आणि भाराक्रांत जणांनो, प्रभूने मला हे वचन दिलं, जाऊन मंडळीला सांग, अहो कष्टी आणि भाराक्रांत जण हो, तुम्ही सगळे माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. त्याची इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. माझा जो हलका व सोयीचा जू तुम्ही घ्या, माझा हलका व सोयीचा जू तुम्ही घ्या, जो तुम्ही आता उलटा जू वढत चाललात. नांगराला बैल कसे जू वढतात, पाठीमागं नांगरण पुढं, आपण कसं करतो माहिती आहे का? उलटा, नांगरच ढकलत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही हलका आणि सोयीचा जू घ्या, तुम्ही माझ्याकडे या. साध्या आणि सोप्या गोष्टी. इथं मी म्हटलं प्रभू काय होईल तुझ्या इच्छा केल्याने, मी करल. आणि नुकसान झालं तरी चालेल, प्रॉब्लेम आले तरी चालेल, अडचणी आल्या तरी चालेल, पण त्या सगळ्या याच्यातून मार्ग काढून म्हणायचं की देवा मी काय करू तुझ्यासाठी. प्रेज द लॉर्ड. लक्षात येत आहे का? मृत्यू छायेच्या दरीतून तुम्ही म्हणताना आता मी देवाची इच्छा पूर्ण करीत असताना मला काही प्रॉब्लेम होणार नाही. तर स्तोत्रकर्ता म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी तू माझ्यासोबत आहे, मी तुझीच इच्छा पूर्ण करणार. तू मला संथ पाण्यावर नेतोस. प्रेज द लॉर्ड. आता मला काय मागायचं नाही प्रभू, मला माहिती आहे माझ्या गरजा काय हे तुला माहिती आहे, माझ्या गरजा काय आहे हे तुला माहिती आहे. पहिल्यांदा तुझं राज्य आणि धार्मिकता मी मिळवायला झटतो. हे वचन पण मला प्रभूने दिलं मत्तई 6:33 मध्ये. वाचा हे वचन, मत्तई 6:33. एकच गोष्ट मी तुम्हाला एवढ्या मोठ्या संदेशातून एकच गोष्ट शिकवत आहे. आता माझी इच्छा नाही तर देवा मला तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण करायची. मत्तई वर्तमान 6:33 वचन. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याचबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. बस बस. तुम्हाला काय गरजा आहेत का, काय प्रॉब्लेम आहेत का? तुम्हाला देवाला सांगायची गरज नाही आहे मला हे दे, मला ते दे. प्रभू येशू काय म्हटला स्पष्ट, तुम्हाला काय गरजा आहेत ही स्वर्गातल्या पित्याला माहिती आहे.
पहिल्यांदा तुम्ही काय करा, त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवायला झटा. मी देवाचं वचन काय सांगतं, त्याचं राज्य म्हणजे काय, त्याची इच्छा करायला झटा, त्याचं इच्छा करायला झटा. म्हणा माझ्या मागं, मी आजपासून प्रभू येशूची इच्छा काय आहे ते जाणून घेणार आहे. पित्याची इच्छा मला पूर्ण करायच्यात. पिता, जसं मी तुझ्यावर विश्वास करतो, आता तू माझ्यावर विश्वास कर. मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागन. बस. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय गरजा येतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम येतं, काय अडचणी येतं, तो म्हणतो तुम्ही फक्त माझी इच्छा पूर्ण करा. तुमच्या घरातल्या अडचणी प्रभूला माहिती आहेत. तुमचं पुढं दुखतंय, डोकं दुखतंय, लोक तिंदाच येतात, पास्टर प्रार्थना करा. अरे पित्याला माहिती आहे तुला काय दुखतंय. सगळे प्रॉब्लेम माहिती आहेत. तू कुठं कोर्ट केसमध्ये अडकलास, तू कुठं काय प्रॉब्लेममधून चालला. देव आंधळा आहे का? ज्याने सूर्य बनवला, ज्याने चंद्र बनवला, ज्या पृथ्वीमध्ये तो सामावून गेला, त्याला तुमच्या समस्या दिसत नाहीत का? प्रत्येक समस्या दिसती, पण एक समस्या तुम्हाला तुमची दिसत नाहीये, त्याची इच्छा पूर्ण करत नाहीये. कसा विजय मिळेल? हालेलुया. अब्राहमाने, साधे सिंपल उदाहरण घेऊ. अब्राहमाने पित्याची इच्छा पूर्ण केली. पहिली इच्छा काय होती माहिती आहे? अब्राहमाकडे परमेश्वर आला आणि अब्राहमाला म्हटला की सोड हे सगळं, सोड हे नातेवाईक, सोड हे तुझे आप्तगण, चल माझ्या मागं. आपण नको पास्टर, लग्नाला नाही गेलो रविवारचं तर त्यांना राग येईल. ते म्हणतो दे सोडून सगळं ये माझ्या मागं. अब्राहमाने ते केलं. अब्राहमाला म्हणले असते मूर्ख आहे, नाते गोते धरता येत नाही. सिंपल गोष्ट आहे. प्रभू काय म्हटला? अब्राहम, सोड हे हरान देश, सोड हे नातेवाईक, सोड ती प्रॉपर्टी, सोड त्या गाया म्हशी, चल ये माझ्या मागं. त्यांनी पित्याची इच्छा पूर्ण केली, त्यांनी परमेश्वराची इच्छा पूर्ण केली आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार तो चालत गेला. शेवटी अब्राहमाने एक इच्छा पूर्ण केली परमेश्वराची. परमेश्वर म्हटलं, अब्राहम, इसाक झालाय ना, दे मला वध त्या वेदीवरती, त्याला मार, वध कर त्याचा, मला देतो. तो म्हणला ठीक आहे प्रभू, तुझी इच्छा मी पूर्ण करतो. असे लोक आहेत का वाच? बायबल सांगतं शेवटच्या काळात लोक स्वार्थ बुद्धी होतील, फक्त स्वतःच पाहतील. आणि कोण पाहतात स्वतःचं? येशूच्या मागं खूप लोक येतात. हो, प्रभू म्हणतो बोलवलेले पुष्कळे, निवडलेले थोडे येतं. आपल्याला बोलवल्यांपैकी नाही, निवडल्यांपैकी बनायचे. आपल्याला त्याची इच्छा जाणून घ्यायची. प्रेज द लॉर्ड. तुमच्या गरजा त्याला माहीत येतो, तुमच्या अडचणी काय त्याला माहिती आहे. देव अब्राहमाला देव म्हटला तुझा मुलगा दे मला, तुझं सर्वस्व दे मला. अब्राहम म्हणला ठीक आहे प्रभू, तुझी इच्छा आहे तर मी तुला देऊन टाकतो. आणि वेदी तयार केली, सुराही घेतला आणि तो सुरा मारणार, इथं 2 तुकडे करणार. तेवढ्यात म्हटला थांब अब्राहम, तुझा विश्वास मी पारखलाय, तू माझ्या इच्छेसाठी काही पण करायला तयार आहे, तुझा मुलगा पण द्यायला तयार आहे, तू एक विश्वासाचा पुरुष आहे, मी तुला आशीर्वाद देतो, तुझी संतती वाळूच्या कणा इतकी होईल. ज्यावेळेस पित्याची इच्छा करतो ना, त्यावेळेस देव आशीर्वादित करतो. अब्राहम आहे ना, अब्राहम आज धीरूभाई अंबानी काय त्याच्या कैक पटीने त्या काळचा श्रीमंत होता. काय कारण होतं? फक्त देवाची इच्छा. आज जर ह्या आधुनिक जगामध्ये एक जण जरी झटला ना येशूची पित्याची इच्छा करायला, संकट आहेत का असू द्या, प्रॉब्लेम आहे का असू द्या, त्याच्यामधून पण मार्ग काढा आणि पित्या तुझी काय इच्छा आहे, संकट बाजूला ठेवा. संकटामध्ये रडत नका बसू, माझे प्रॉब्लेम आहे, देव काय झोपलाय काय, देवाला काही कळत नाही काय, इतके कर्ज आहे, इतक्या अडचणी, ते कायमच राहणार आहेत. तुम्ही तिथून बाहेर पडा, पित्याची इच्छा करत चाला, देव सगळ्यातून बाहेर काढेल, देव सगळ्यातून बाहेर काढेल. जर अब्राहमाला आशीर्वाद देऊ शकतो तर आपल्याला पण आशीर्वाद देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपण अब्राहमाची संतान आहोत, पण आपण विचारांमध्ये अडकलेलो. प्रभू येशू म्हटला माझे लोक अज्ञानामुळं पाडावपणात आहेत, बंधनामध्ये आहेत. कशामुळं? अज्ञान. काय अज्ञान आहे? मला मी देवाचं वचनच समजून घेत नाही. तिकडं खूप पॉवरफुल आहे, इकडं खूप पास्टर पॉवरफुल आहे, तिकडं खूप पास्टर सिस्टर खूप चांगलं प्रकटीकरण सांगते. अरे देवाची काय इच्छा आहे?
का कवर प्रकटीकरण ऐकायचंय? काय प्रकटीकरण सांगणार आहे? तुझ्या घरात प्रॉब्लेम आहे, तुझ्या घरात अडचणी येतं, तुझ्या घरात हे सगळ्यांच्या घरात येतं आणि तेच सांगतात. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूचं खरं भविष्यवाणी मी सांगतो, तुम्ही ज्या भूमीत पाय ठेवाल ना ती भूमी आशीर्वादित होईल. तुमचं घर काय वाईट नाही करणार, तुमचं लिंबू नारळ वाईट नाही करणार. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा पाय असेल ना, देव तिथं त्याचं सामर्थ्य पाठवेल आणि सगळं उद्ध्वस्त करून टाकाल. हालेलुया. फक्त एकच गोष्ट करायची, अब्रामासारखी, त्याची इच्छा पूर्ण करायची. जशी स्वर्गात त्याची इच्छा पूर्ण होते, तसं माझ्या जीवनात त्याची इच्छा पूर्ण होती का? प्रेज द लॉर्ड. आज हे फक्त 2 मिनिटात संदेश सांगून, अर्धा तास संदेश सांगून फक्त तेवढ्यापुरतं तुम्हाला घ्यायला तुम्ही घ्याल, पुढत विसरून जाल तर मागचे दिवस परत तेच राहतील. आपल्याला काय करायचं आहे? आज शिकायचं आहे की देवा मला प्रतिदिवशी उपवास करा, प्रार्थना करा आणि हे शिकून घ्या की देवा तुझी इच्छा काय आहे. हा संदेश आहे ना खूप चांगला आहे. हा संदेश आहे ना एक आरोग्यदायी आहे. हा संदेश आहे ना तुम्हाला विजयाकडे नेणार आहे. जरी साधा आहे, सिंपल आहे, पण हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी एक महत्त्वाचं अजून एक आपण वचन पाहणार आहोत, पण त्या अगोदर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. उदाहरण म्हणजे देवाच्या सेवकांबद्दल आहे. पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी अब्रामाचं आपण ऐकलं. नोहाबद्दल आपण ऐकूया. प्रेज द लॉर्ड. नोहा जो होता ना, नोहा, त्या काळामध्ये पाऊस पडत नव्हता. सगळं पाणी कुठं होतं माहिती आहे? पृथ्वीच्या वरती होतं. कुठं होतं? फक्त दैवर यायचं आणि भिजून जायचं. फॅन वगैरे एक AC लावायची गरज नव्हती. पृथ्वी एक AC होती. वरती पाणी होतं सगळीकडं. इतकं कूल आणि इतकं परफेक्ट वातावरण होतं ना, इतकं सुंदर वातावरण होतं ना. AC होती सगळीकडं, इतकं थंड वातावरण होतं. दैवर पडायचं. त्या काळामध्ये पाऊसच पडत नाहीये. नोहाला देव म्हटला एक तारू तयार कर, जे सगळ्यांसाठी मूर्खपणाचं काम आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर सांगितलं या वस्तीमध्ये आपल्याला ही वस्ती भरून एक मोठा तारू तयार करायचा आहे, सह्याद्री पर्वताच्या रांगा सपाट होणार आहे ना, अख्खा समुद्र इकडे येणार आहे, तर तुम्ही एक मोठा तारू तयार करा. तुम्ही तयार कराल, पण बाकीचे लोक काय म्हणतील? तुम्हाला विचारतील काय करतात? तुम्ही म्हणताना एक तारू तयार करतो. लोक म्हणतील कशाला, इथं समुद्र नाही, नदी नाही, काय नाही. तुम्ही जर त्यांना म्हटले की समुद्र इकडे येणार आहे, लोक काय म्हणतील? तुम्हाला कोणत्या पास्टरनी सांगितलं? असा कोणचा देव आहे? नोहाला म्हटले असतील तुला कुणी सांगितलं की पूर येणार आहे, पाऊस येणार आहे? आता तर दैवर येतोय, एकदाही पाऊस पडला नाही. पाऊस काय असतो माहितीच नाही. पण अशा वाईट स्थितीमध्ये नोहाने परमेश्वराची इच्छा पूर्ण केली. प्रेज द लॉर्ड. काय केली? 1 नाही, 2 नाही, 3 दिवस नाही, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 120 वर्ष पित्याची इच्छा पूर्ण केली. थोडा काळ नाहीये. मुलं म्हणत असतील डॅडी इतका जहाज बनवतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, खरंच येणार आहे का पाऊस? देव बोललाय का तुमच्या संग? त्यांच्या जागेवर मी असतो तर म्हणलो असतो काय माहिती, कन्फ्यूज झालो असतो. म्हणला तर आहे एकदा, काय होतंय काय माहिती, करायचं की नाही करायचं. कधी कधी प्रभू म्हणतो अरे चर्च बांधले, येणार आहेत की नाही लोक. मला सुरुवातीला अनेक वेळा वाटलं 4च लोक घेऊन बसायचो. प्रभू होणार आहे का नाही, मला पाचारण आहे का नाही. म्हटलं तू माझी इच्छा पूर्ण कर, मी करेल काय करायचं ते. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि अशा प्रकारे नोहाने 120 वर्ष पित्याची इच्छा पूर्ण केली. अब्राहमाने पित्याची इच्छा पूर्ण केली. येशूने पित्याची इच्छा पूर्ण केली. तुम्ही आणि मी का मागं राहायचंय? तुम्हाला विजयी जीवन जगायचं आहे का? यशस्वी जीवन जगायचं आहे का? कुठल्या पास्टरचा डोक्यावर हात ठेवून होणार नाहीये. तुम्हाला येशूची इच्छा काय आहे ते शिकलं पाहिजे. आणि फार अवघड इच्छा नाहीये, सोयीचं व हलकं जू आहे येशूचं. तुम्ही माझ्याकडे या. काय म्हटलं प्रभू येशू? अहो कष्ट आणि भारा, कारण तुम्ही कष्टात. मी प्रभूला म्हटलं प्रभू मंडळी पहिलीच सगळ्यांची इच्छा पूर्ण करते, त्यांच्या मालकाच्या इच्छा पूर्ण करते. मालक आपल्यावर जातो है ना. आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागतो का तिथं? काय होईल? तुम्ही शाळेत गेले, तिथं तुम्ही अचानक गेले 10वीच्या वर्गामध्ये, काही पण शिकवायला लागले तर चालणार आहे का? तुमचा टायमिंग 9चा आहे, तुम्ही गेले 11ला, तर चालेल का? मग आपण या जगिक जे शाळा आहे, कॉलेज आहे किंवा मालक आहे,
आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 8 तास करतो, तर मग पित्याच्या इच्छाप्रमाणे किती विशेष करायला पाहिजे. तो आपल्याला त्याचं वेतन देईल, सामर्थ्य देईल, पवित्र आत्मा देईल, आपल्याला चालवल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. चला शेवटी आपण एक वचन वाचूया. रोमकरास पत्र, एकच वचन वाचवा आणि थांबूया. 12वा अध्याय, 2रं वचन. रोमकरसपत्र 12वा अध्याय आणि 2रं वचन. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणामुळे स्वतःचे रूपांतर होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर वचन आहे. हालेलुया. काय आहे हे वचन? देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे. देवाची उत्तम आणि ग्रहणीय इच्छा काय आहे. देवाला पण भावना आहेत, देवाला पण कल्पना आहेत, देवाला पण हृदय. आणि आता देव आज सकाळी त्याचं हृदय तुमच्या पुढे ठेवत आहे. हा संतोष पास्टरांचा संदेश नाहीये, हे देवाचं हृदय. देवाची काय इच्छा आहे हे तुम्ही जाणून घ्या. काय म्हणतोय? देवाची ग्रहणीय इच्छा. काय इच्छा? ग्रहणीय म्हणजे देवाची महत्वाची इच्छा, देवाची पवित्र इच्छा. थोडक्यात देवाची काय इच्छा आहे हे तुम्ही शिका, जाणून घ्या. किती सुंदर वचन आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला एक मन आहे, येशू ख्रिस्त आहे म्हणून म्हटलं. त्यांनी आमच्यावर प्रेम केलेलं आहे, त्यांनी आमच्यासाठी पुत्र दिलेला आहे, आरोग्य दिलेलं आहे. आज जर तुम्ही चांगले कपडे घालून या ठिकाणी उभा आहेत, बसलेले आहेत ना, ही देवाची दया आहे. कोरोनात आपण मेलो नाहीत, ही देवाची दया आहे. ॲक्सिडेंटमध्ये आपण मेलो नाहीत, ही देवाची दया आहे. आता त्यांनी आमच्यावर पहिल्यांदा खूप प्रेम केलंय, आता आमची वेळ आहे हो त्याच्यावर प्रेम करण्याची. आता त्याचं हृदय सांगत आहे या ठिकाणी, माझी पण एक इच्छा आहे, माझी पण एक इच्छा आहे. आणि ती इच्छा तुम्ही शिका. पहिल्यांदा त्याची इच्छाच आपल्याला कळायला नाही तर आपण पुढे जाणार कसो. प्रेज द लॉर्ड. आपल्या बापाची एक इच्छा आहे. आपण जर आपल्या एक मालकाची, आपल्या बहिणीची, आपल्या नातेवाईकांची इच्छा पूर्ण करतो, तर माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे, त्याची इच्छा पूर्ण मला करायला नको का? करायला पाहिजे ना. म्हणून ही त्याची इच्छा काय जाणून घ्यायला तुम्हाला 1-2 महिन्यात नाही, तुम्हाला वर्ष लागतील. प्रेज द लॉर्ड. महिने लागतील. त्यावेळेस तुम्हाला एक कोमल वाणी येईल आणि ती वाणी अशी असेल पवित्र आत्म्याची की माझ्या मुला, आता हे नको करू, आता हे कर, आता ते नको करू, आता हे कर. तुम्ही यशस्वी बनत जाल, यशस्वी बनत जाल. अब्राहमासारखे तुम्ही उंच लेवलला जाणार. दाविदासारखे तुम्ही स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप तुम्ही बदलून जाल. प्रेज द लॉर्ड. एक देवाचे सेवक आहेत, केनेथ हेगिन त्यांचं नाव, तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता. त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी देवाची इच्छा जाणून घ्यायला त्यांना 12 वर्ष लागले. किती? 12 वर्ष. एक दिवस ते पास्टरचं काम करत होते, चर्च होतं त्यांच्याकडं, मंडळी सांभाळायचे. देव त्यांच्याकडे आला आणि त्याला म्हटलं की चर्च पास्टरचं काम सोडून दे तू. ते म्हटले प्रभू 12 वर्ष झाले मंडळी सांभाळतोय मी. प्रभू म्हटलं तुझं काम नाहीच आहे, तू पाळक म्हणून मी तुला बोलवलंच नाहीये. हे सगळं कधी समजलं त्यांना? 12 वर्ष. तो व्यक्ती रात्रभर प्रार्थना करायचा अन्य भाषेमध्ये. कधी? थोड्या वेळ नाही, रात्रभर. का रात्रभर प्रार्थना सवय लागली? डॉक्टरने सांगितलं होतं की मरणार आहे, यांना कॅन्सर झालेला आहे. एक माणूस त्यांच्या शेजारी ठेवलेला असायचा कायम, कधी मरतोय का काय पाहायला. परंतु तो माणूस झोपी जायचा आणि रात्रीचीच प्रार्थना करायला लागायची. आजारी अवस्थेमध्ये अन्य भाषेत प्रार्थना करायची. अचानक प्रार्थना करता करता उठून बसले, बरे झाले, पास्टर झाले, सेवा करायला लागले प्रभूची. 12 वर्ष प्रार्थना करत राहिले. एक दिवस प्रभू आला, ते म्हटलं की तुझं पाचारण पास्टर म्हणून नाहीये, तुला शिक्षक बनायचंय. ते म्हणले प्रभू शिक्षकाला काही स्कोप नाहीये, स्वार्थिकाची तरी मीटिंग ठेवतात, पाळक तरी काहीतरी मंडळीत करीन, शिक्षकाला कोण बोलवल? ते म्हणले नाही, मी तुला सांगितलंस, तू शिक्षक म्हणून तुला मी बोलवलेलं आहे आणि माझं पाचारण हेच आहे. त्यांनी 12 वर्षानंतर चर्च मंडळीत पास्टरचं काम सोडलं आणि शिक्षकाच्या रूपाने काम करायला लागले. आज त्यांचं नाव आपण इथं घेतो,
केनेथ हेगेन. देव त्यांच्या संग समोरासमोर बोलायचा, समोरासमोर देव बात करायचा त्यांच्याबरोबर. ते म्हणायचं अरे देवा, ते म्हणायचं बोल केनेथ. देवा तो सेवक असा का वागतो? देव एक दिवस त्याला म्हटला, एक सेवक दारूच्या दुकानातून निघाले, चांगला उपयोग करत होता एका देवाच्या सेवकाचा. केनेथ हेगननी पाहिलं आणि घरी गेलं. ते म्हटलं देवा मला एक प्रश्नाचं उत्तर दे, त्याचा तू उपयोग करतोस, मी त्याला दारूच्या दुकानातून येताना बाहेर पाहिलं आहे. देव म्हटलं याच्याबद्दल तुम्हाला विचारू नको, माझा दास आहे, माझा प्रश्न आहे, मी तो पाहून घेईन. दुसऱ्याच्या दासाबद्दल विचारणारा तू कोण? देवाचं आणि केनेथ हेगनचं संभाषण चाललंय. देव म्हटलं नाही. तो केनेथ हेगन म्हटला नाही, मला सांगच, मी कोणालाच नाही सांगणार, मला सांगच प्रॉब्लेम काय. मग देव त्याला म्हटला, तो सेवक घरी असताना त्याच्या आणि त्याच्या पत्नीचे भांडणं झाले आणि रोजच होत होते आणि त्याची पत्नी त्याला सोडून गेली. आणि हा सेवक म्हटला की सगळे संकटाच्या समयाला दारूचा आश्रय घेतात, मी पण जातो आणि घेतो, काय होतं. ते दारूच्या दुकानात गेले, बाटली घेतली, ती बाटली दारू ओतली त्या बाटलीमध्ये आणि तो प्यायला जाणार त्या ग्लासामध्ये. तेवढ्यात शेजारच्या टेबलवर एका माणसाला दुष्ट आत्मा लागलेला त्रास, त्यांना माहीत होतं, हे काढत होते दुष्ट आत्मे. त्यांनी ठेवलं, म्हटलं ते पेशंट नाही आहे, हे दुष्ट आत्मा आहे. हे उठले सेवक, त्या दारूच्या दुकानात प्रार्थना केली, तो माणूस धपकन पडला, तो माणूस तिथंच बरा झाला. मालक, हॉटेलचे मालक वगैरे गोळा झाले, सगळे लोक गोळा झाले आणि म्हटले की हे काय केलंस तू, हात बरा झाला आहे. त्यांना कळालं की देवाने मला आज पण सोडलं नाही, मी दारूच्या दुकानात आलो आहे तरी. देव माझ्यावर प्रेम करतो. त्यांनी दारू प्यायचं बंद केलं. ते म्हटले आता इथून पुढे मी दारूच्या, कोणी मला सगळे सोडून गेले तरी चालतील, मी दारूला कधीच हात नाही लावणार. ते सेवक सगळं सोडून बाहेर निघाले. केनेथ हेगननी पाहिलं. ते म्हटले हे स्टोरी मी तुला काय सांगू. प्रभू म्हटला, म्हणून म्हटलं मी तुला मी तुला सांगत नव्हतो. प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम येतं. प्रेज द लॉर्ड. देव असं बोलतो जसं जसं आपण त्याची इच्छा पूर्ण करतो ना. एवढ्या मोठ्या अर्ध्या तासाच्या संदेशातून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, देवाची इच्छा जाणून घ्या, समजून घ्या. ह्या जगाबरोबर समरूप होऊ नका, जग करतं तसं करू नका. वचन सांगतंय तर तुमच्या मनाचं नवीनीकरण होऊ द्या, तुमचं नवीनीकरण होऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. शरीर जाऊ द्या, अंतकरणाचं नवीनीकरण होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. अंतकरणाचं नवीनीकरण झालं ना, शरीर पण नवीन होतं. प्रेज द लॉर्ड. अंतकरणाचं एकदम कठीण झालेलं आहे, तर शरीर पण कठीण होतं. जाऊ दे, मी नाही उठत सकाळी, कारण अंतकरणच जड झालेलं आहे. सगळीच परिस्थिती जड होती. नवीन बना, नवीन बना, नवीन बना. अंतकरणाचं काय होऊ द्या, नवीनीकरण. आणि नवीनीकरण कसं होईल? पित्याच्या इच्छेप्रमाणे, पित्याच्या इच्छेप्रमाणे. तेच वचन वाचा दुसरं परत, म्हणजे संपून टाकू. देवाची उत्तम व ग्रहणीय देवाची उत्तम. तुम्हाला काहीतरी येशूसाठी करायचंय का? तुम्हाला माहितीये का? लोक प्रेज द लॉर्ड. देवाचं मन आहे, देवाला हृदय, देवाला विचार आहे, देवाला पाहतो, देवाला हात आहे, देव बोलतो, देव तुमच्याकडे येतो, देव सगळीकडे फिरतो. आणि आज त्याचं हृदय तू इथं मांडत आहे, माझी उत्तम इच्छा. देव कशाने खुश होतो माहिती आहे? त्याची इच्छा केल्याने. प्रेज द लॉर्ड. काय करायचंय पास्टर, इच्छा पिच्छा, डोकं दुखतंय, त्याच्यासाठी पहिली प्रार्थना करा. काय करायचंय पास्टर, घरात एवढे प्रॉब्लेम आहे, पहिली प्रार्थना करा. अरे देवाची इच्छा पूर्ण करा, देव तुमच्या घरात येईल आणि सगळे प्रॉब्लेम नष्ट करा. देवाची परिपूर्ण इच्छा, देवाची ग्रहणीय इच्छा. हा, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा. देवाची परिपूर्ण इच्छा काय आहे हा, हे तुम्ही समजून घ्यावे. बस एवढंच सांगितलं इथं. असं म्हटलंय का ही इच्छा आहे, ती इच्छा आहे, ती इच्छा आहे. देवाच्या अनेक इच्छा आहेत. तुमच्याबद्दल मी काय सांगणार? मी काय भविष्य सांगत बसू तुमचं? तुमच्या घरात लिंब नारळ ही देवाची इच्छा आहे? तुमच्या घरात प्रॉब्लेम आहे, हे सगळ्यांच्याच घरात आहेत. देवाची परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही शिका. स्पष्ट सांगितलंय. काय म्हटलंय? देवाची इच्छा शिकायच्या ऐवजी तुम्ही काय शिकत आहात आयुष्यभर? प्रेज द लॉर्ड. आता 2-3 वर्ष झाले, 4 वर्ष झालेत प्रभूमध्ये. आजपासून सुरू करा देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्यायला. मला जितकं शक्य होईल दर रविवारी मी सांगायचा प्रयत्न करेन की देवाची इच्छा हे,
देवाची इच्छा आहे खोटं बोलू नका, चोरी करू नका, लबाड्या करू नका. देवाची इच्छा आहे की स्वतःला पवित्र ठेवा. ह्या एक नॉर्मल इच्छा झाल्या जे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. पण तुमच्याबद्दल काय इच्छा आहे मला कसं समजणार, ते तुम्हाला समजल. देव तुम्हाला सांगाल ना. तर देव एक दिवस सुधीरकडे येईल म्हणेन, सुधीर माझी इच्छा तुझ्याबद्दल, तू असं नाही राहावा, तू तसं राहावा. तो करल ना. पण ही तुम्ही शिकून घ्या असं सांगतंय वचन. कधीतरी मन लावलंय का देवा मी तर माझी इच्छा खूप सांगितलं रे तुला, पण तुझी इच्छा काय आहे. आणि जर तुझी इच्छा कळाली पण तर मी ती करत नाही, कळाली तरी कधी करत नाही, पण इथून पुढे कळाय. पण देवाची इतकी अवघड इच्छा नाही आहे की तुमच्या करण्याच्या पलीकडे. इतकी भयंकर इच्छा देतो का देव? तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुम्हाला त्याची इच्छा लादतच नाही. एक तर तो म्हणतो मी बाहेर उभा आहे, तूच दार उघडून मला बोलून घे. म्हणजे तर जबरदस्ती घुसत नाही तुमच्या घरामध्ये. चल कर ही इच्छा, आणि चल जा तिकडं आणि कर ही सेवा. प्रभू असं कधीच करत नाही. तुम्हाला म्हणायचंय प्रभू मी काय करू रे, मी तुझ्यासाठी प्राण पण द्यायला तयार आहे. शिष्य म्हणले तुझ्यासाठी मरू, आणि ते सगळे सोडून गेले. तसं नाही बनायचं. नंतर तेच शिष्य येशूसाठी मेले, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. 12चे 12 शिष्य मेले. ती तयारी आहे का येशूसाठी? प्रेज द लॉर्ड. मरायची तयारी आहे का प्रभूसाठी? कशाला पास्टर, प्रार्थना करून घ्या पहिली. करायचंय, मरायचं नाही, मला जगायचंय. मला माझ्या इच्छा पूर्ण करायच्यात. घर, गाडी, अजून काहीच नाही झालं, तुम्ही काय ती वेगळी इच्छा सांगता. याच्यामध्येच सर्व आहे. देवाची इच्छातच परिपूर्णता आहे. त्याची इच्छा शिका. देवाची इच्छा ग्रहणीय उत्तम काय आहे ते शिका, जाणून घ्या. आणि ह्या जगाबरोबर समरूप होऊ नका, म्हणजे या जगाशी मिक्स होऊ नका. हे जग चाललंय तसं चालू नका. तर तुमचा हेका वेगळाच असला पाहिजे, पवित्र असला पाहिजे. ठीक आहे, उभं राहू आपल्या जागेवर. देवाची इच्छा असेल तर पुढच्या रविवारी देखील याच्यावरतीच आपण पाहणार आहोत. देवाची इच्छा असेल तर. हालेलुया. तुम्ही थकले नाही ना? तेरी इच्छा पूरी हो जाए. प्रार्थना करू आपण आज. एकच सहज सिंपल प्रार्थना करा प्रियांनो. माझ्याकडे पाहू नका, येशूकडे पहा. आज तुमच्याकडे वचन आलेलं आहे. ग्रहणीय आणि उत्तम त्याची इच्छा काय आहे हे तुम्ही जाणून घ्या, म्हणजे तुम्ही शिका. तुम्हाला जेवढ्या जेवढ्या त्याची इच्छा कळतात त्या अवश्य करा. आणि अजून पण काय गहन इच्छा आहे का प्रभूची, ते पण आज मागा प्रभूला. आज दुसरं काय मागू नका. त्याला म्हणा की देवा तुझं मन मला कळू दे, तुझं हृदय मला कळू दे. आणि तुझ्या जशी बापाची काहीतरी मुलांबद्दल इच्छा असती तसा तू माझा बाप आहे, आणि तुझी काहीतरी इच्छा आहे माझ्याबद्दल, आणि तीच इच्छा मला कळावा. आणि त्या इच्छेसाठी मी माझं मरण पण स्वीकारेन, पण मी तुझी इच्छा पूर्ण करेन. येशूला कळालं की पित्याची इच्छा आहे जगाच्या पापासाठी एक पुत्र मरावा, आणि तो मेला, भयानक मरण पावला. पण मला देखील तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. पित्याची मधुर वाणी तुमच्यापर्यंत पोहोचते. थकू नका, दमू नका, पॅनिक होऊ नका, डिप्रेशन मध्ये जाऊ नका. प्रभू तुमच्या बाजूने येऊन उभा आहे. पूरी हो जा, हाथों में जीवन है ये, मैं मिट्टी हूँ, तू है कुम्हार, मैं मिट्टी हूँ, तू है कुम्हार, मुझको बना, मुझको अपनी मर्जी पे. मैं मिट्टी हूँ, तू है कुम्हार,
मुझको उठा। पिता, मैं अपनी मर्जी पे चलता रहा, तुझको कभी अपना ना कहा, पर आज से मैं मेरे जीवन को तेरे हाथ में सौंप देता हूँ। प्रियानो, जर तुमचं हृदय फुटत आहे, तुम्हाला रडायला येत आहे, हृदयात उकळ्या फुटत आहे, तो पवित्र आत्मा आहे. आणि तुमच्या हृदयाच्या जवळ उभं राहिलेला आहे. तो अतिशय जवळ आहे तुमच्या हृदयाजवळ तो गिरिट्या घालत आहे. तुम्ही बिघडले आहात का, तुम्ही खराब झालेले आहात का, तो कुंभार आहे, तो तुम्हाला चाकावर घेऊन ठीक करत. तुम्ही एक चांगलं पात्र बना. प्रभूला म्हणा, मला बनव प्रभू.